मित्रांनो नमस्कार। आजचा जो आपण रेल्वेचा ब्लॉग बनवतो आहे तर ही आपली बाईक आहे, इलेक्ट्रिक बाईक, आणि आता जस्ट आपण इथून स्टार्ट केलेला आहे। तर आता एवढी मित्रांनो रेल्वेची जी आहे तर काम एवढं छान झालेलं आहे की ते आता आज म्हटलं तुम्हाला गाडीच्या माध्यमातून जे काम आपलं कुठपर्यंत चालू आहे तर तो दाखवण्याचा आपण प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत। तर यामध्ये आपण आता फायनल अलाइनमेंटचं काम आणि सध्या हे आपण सद बायपासवरील ही संत्र्याची वाडी बघू शकतो आणि इकडून सध्या हे फायनल अलाइनमेंटचं काम आपल्याला आता या पद्धतीनं पूर्ण झालेलं दिसतं। सध्या गाडीचा स्पीड जो आपला 17चा आहे, कारण थोडं म्हणजे जास्त स्पीड वाढवला तर आवाज थोडा क्लिअर येणार नाही। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण या रेल्वेचं कामाचा जो आहे मित्रांनो आज या व्हिडिओमधून आढावा घेणार आहोत। तर आता दिग्रस या रेल्वे स्टेशनमध्ये इथून सध्या दिग्रसचं स्टेशन 2 किलोमीटर दूर आहे आणि सध्या आपण बघू शकतो की याचं फायनल अलाइनमेंटचं काम आता इथं या परिसरामध्ये सुरू झालेलं आहे। आणि या कंपनीचं काम जे आहे तर इथून तर साखऱ्यापर्यंतच आहे, म्हणजे दिग्रस ते साखरा हे जे अंतर आपल्याला तसं बाय रोड जर बघितलं 17 किलोमीटर आहे आणि दिग्रसवरून हे स्टेशन थोडं आपल्याला दूर असलेलं दिसतं। तर दिग्रसवरून आपलं स्टेशन जे आहे तर ते आपण म्हणजे सर्वसाधारणतः 2.5-3 किलोमीटर येतं इसापूर या गावी आहे। गोड इथे जे आहे तो याचा जो स्टॉक आहे तर तो आपल्याला स्लीपरचा आणि पटऱ्याचा स्टॉक आणि पटऱ्याचा स्टॉक या ठिकाणी पण आपल्याला असलेला दिसतो। आणि मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये वाईगोडचा तो स्टॉक जो आहे तिथे स्लीपर आहे आणि मग समोर आपल्याला जे ग्रामीण भागातलं आपलं पहिलं स्टेशन आहे जे गांधीनगर या भागामध्ये आहे तर तिथे पण मित्रांनो स्लीपर आणि ह्या सगळ्या आलेल्या आहेत, पटऱ्या आलेल्या आहेत। आणि सध्या आपण दिग्रसचं जे गोडाऊन आहेत बुलढाणा अर्बनचं त्या परिसरामधलं आणि हे एक्झॅक्ट आपल्या इकडलं काम जे फायनल अलाइनमेंटचं आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीनं सुरू असलेलं दिसत आहे। तर मित्रांनो आज हा व्हिडिओ असं बनवण्याचं कारण एक आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये निवड आपण याच्यावरून थोडं काम आपल्याला दाखवताना हे होतं। आता सध्या 23चा स्पीड गाडीचा आहे तर यामध्ये आणखीन आपलं स्टेशन आलेलंच नाही, थोडं दूर अंतरावर असलेलं दिसतं। हा इकडं शेतीसाठी जाणारा जो रस्ता आहे इथे पूल आहे आणि आता यामध्ये टेक्निकल लँग्वेजमध्ये आता हे फायनल अलाइनमेंट इकडून आपण करतो आहे तर इकडून जो आहे तर हा ट्रक येण्यासाठीचा आपल्याला रस्ता असलेला दिसतो आणि मग शेतीसाठी पण जे आहे तर पूल देण्याचं काम इथे झालेलं आहे। हे आपल्या दिग्रसचं हे इसापूरचं मित्रांनो बॅक साईडचे आपल्याला घरं असलेले दिसतात, इसापूरची पाण्याची टाकी आपल्याला दिसत आहे। तर ह्या इथं रेल्वेचे आपल्या जे आहे ते क्वार्टर असणार आहेत आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला रेल्वे पटऱ्या इथं आलेल्या दिसतात। आणि सध्या आपण दिग्रसच्या रेल्वे स्टेशनमधून बाईक आपण जातो आहे।